महाराज म्हणतात, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. महाराज, कोण तुमच्या जातीचा? महार, मांग, सुतार, लव्हार, चुंबार, कुंभार, माळी, साळी, धनगर, महार, मुसलमान, कोण तुमच्या जातीचा? तुकोबराय म्हणतात, ही जात नाही. मग जात म्हणजे माझ्या विचाराचा माणूस मला हवा आहे. बघा, एका घरामध्ये एका विचाराचे पिता पुत्र नाहीत, एका घरामध्ये विचार नाही, एका गावामध्ये विचार नाही. बघा, एका विचाराचे पिता पुत्र आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ, आणि भिन्न विचाराचे पिता पुत्र आहेत लक्ष्मण आणि कैकई. एका विचाराचे भाऊ आहेत राम आणि लक्ष्मण, आणि भिन्न विचाराचे भाऊ आहेत बिभीषण आणि रावण. एका विचाराचे पिता पुत्र आहेत जिजाऊ माँसाहेब. माँसाहेब राजांना सांगतात, राजे, या 4 सत्ता महाराष्ट्राच्या डोक्यावरती थया थया नाचतात. राजे, निजामशाही, कुतुबशाही, हुकुमशाही, राज्यशाही, या 4 सत्ता महाराष्ट्रातून पळाल्या पाहिजेत राजे, आणि या महाराष्ट्रामध्ये डौलाने भगवा फडकवला पाहिजे राजे. माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? संस्कार दिले माँसाहेब जिजाऊने. राजे, कोंढाणा मला हवाय राजे, राजे तो पुरंदर मला हवाय राजे, राजे हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे मला हवंय, हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. राजे, तुम्ही कामाला लागा. संस्कार देतात माँसाहेब जिजाऊ. आणि म्हणून राजांनी काय केलं? वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक 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 मावळा घ्यायला सुरुवात केली. तान्हाजी, येसाजी, कडतोजी, कोंडाजी, मोरारबाजी, 400 पोरं राजांनी 400 पोरांची तुकडी घेऊन राजे वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावरती गेले. आणि रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन राजांनी बेलभंडार वाहिला. आणि महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक अनेकांनी केले, पण स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करणारा पहिला राजा या महाराष्ट्राच्या पोटी जन्माला आला. नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. एक 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 मावळा राजाने जोडला होता. तिकून कडळला तान्हाजी, राज, इथून पुढचं जगणं तुमच्यासाठी. कडळला माझा येसाजी, राज, जगणं तुमच्या करता. कडळला माझा कडतोजी, राज, शेळीसारखं जगणं आम्हाला मान्य नाही राज. बाजी प्रभू कडळले तिकून, राजे, राजे, शेळीसारखं जगणं आम्हाला मान्य नाही राजे. जीवन जगायचं वाघाचं जीवन जगू राजे. कोण नाही म्हणतंय राजे. राजे मी जातो मी. असा एक 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 मावळा कडकडत होता. आणि एक एक मावळा गड आणायला जात होता. कशासाठी? मरणासाठी. मरणासाठी, जगण्यासाठी नाही रे. म्हणून राजाने हे हिंदवी स्वराज्य उभा केलं. एक 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 आता 400ची तुकडी 800वर गेली, 800ची तुकडी 1200वर गेली. आणि राजांनी आता गड आणायला सुरुवात केली बरं का मंडळी. 46ला राजाने तोरणा घेतला. आणि 1659ला राजांच्या वरती संकट आलं. अफजल खान निघाला, गडावरती आला. आणि गडावरती आल्याच्या नंतर शामियाना उभारला गेला. राजांना बातमी कळाली, राजे खान आलेला आहे, तयारीला लागा. राजे तयारीला लागले. राजांनी सोबतीला घेतला जीवा महाला. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजे गेले त्या प्रतापगडच्या पायथ्याला. आणि खान साहेबाने राजाकडे पाहिलं, राजाने खानाकडे पाहिलं. हत्तीने पाहिलं सिंहाकडे, सिंहाने पाहिलं हत्तीला. नजरावरती नजर आली. आणि नजरावरती नजर आल्याच्या नंतर खानाचा कोथळा राजाने बाहेर पाडला. आणि बाहेर पाडल्याच्या नंतर खान फाडला. ते संकट संपलं. पण राजांच्या वरती 1660ला एक संकट आलं. सिद्दी जोहर. त्यावेळेस राजे कुठे होते माहिती आहे तुम्हाला? त्यावेळेस राजे होते पन्हाळगडावरती. अवघे 1200 मावळे राजांच्या सोबती होते. आणि गडाला वेढा पडला होता. 42,000 फौज होती त्या सिद्दी जोहरची. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 4 महिने गडाला वेढा पडला होता. अरे मुंगी काय आज जावी असा वेढा तैनात होता. ही धरती हिरवा शालू पांघरून बसलेली होती.
राजे विचार करत होते कसा गड सोडायचा, पण राजांना काही कळत नव्हतं. जावं कुंकून, सिद्धी 42,000 फौजेनीशी वेढा घातलेला आहे, पण एक पिळदार मिशा आणि भरदार शरीराचा माणूस राजांच्या समोर आला. राजे, एक युक्ती सांगतो राजे. बोला बाजी, काय युक्ती सांगता? राजे, मी म्हणतो गड सोडायचा राजे. अरे बाजी, गड सोडता येईल तुम्ही म्हणताय तर ठीक आहे, पण गड सोडायचा कसा? मुंगी सुद्धा आत जाणार नाही एवढा वेळा तैनात आहे, कसा गड सोडायचा? राजे, मला एक युक्ती सांगतो या राज. काय झालंय बघा राज, काल पाऊस लय झालाय आणि पुसाटीचा बुरुज पडलाय. त्या पुसाटीच्या बुरुजाकडून एक पालखी विशालगडाकडे पाठवायची आणि एक पालखी सिद्धीच्या शामियान्यात शरणांगतीला पाठवायची. असं? हो. अरे बाजीप्रभू, तुम्ही म्हणताय खरंय, 2 पालख्या गडावरून काढायच्या, एका पालखीमध्ये मला बसायचं आणि एक पालखीमध्ये बसायला आणायचं कोण? त्याने तर मला तुमच्याकडे पाठवलंय राजे. काय त्याचं नाव? राजे, दिसायला तुमच्यासारखं आहे, तुमच्यासारखे हात आहेत, तुमच्यासारखे कान आहेत, तुमच्यासारखे डोळे आहेत राजे. हुबेहूब तुमच्यासारखाच पोरगा आहे. काय नाव त्याचं? बाजीप्रभू सांगतात त्याचं नाव आहे शिवा काशीद. बोलवा त्याला. बोलवलं शिवाला आणि बोलवल्याच्या नंतर राजांच्या समोर उभं केलं आणि राजाने पाहिलं शिवाला. राजांना असं वाटत होतं माझं मी स्वतःचं प्रतिबिंबच मी आरशात पाहतो की काय. आणि राजाने शिवाला सांगितलं, शिवा, अरे तुला इथे कशासाठी बोलवलंय माहितीये? शिवा, कशासाठी बोलवलंय माहितीये तुला? हो राज, असं म्हणतात राज की आज तुमचा जिरेटोप मला घालायला मिळणार आहे राज, तुमची कवड्याची माळ मला घालायला मिळणार आहे राज, मला पालखीमध्ये बसायला मिळणार आहे राज, तुमचं नाव सुद्धा मला मिळणार आहे राज. पण ऐक ना शिवा, कवड्याची माळ मिळेल, कंबरेचा सेला मिळेल, डोक्यातला जिरेटोप मिळेल, पण ऐक शिवा, जिथं जायचंय ना तिथून परत नाही यायचं बरं का. याच्यासाठी तर म्हणतो राज द्या, 100 वर्ष शिवा काशीद म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस का होईना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगायला मिळतंय राज. हे भाग्य का कमी आहे का राज? द्या राज, मी जातो. राजाने शिवाला पालखीमध्ये बसवलं आणि पालखीमध्ये बसून राजे एका पालखीमध्ये बसले आणि विशाळगडाकडे गेले आणि शिवा काशीद सिद्धीच्या शामियान्यात शरणांगतीला गेला. चाहूल लागली, कुणीतरी आलंय. आता वेडा 10 पावला आलेला होता, आता वेडा 5 पावलावरती आलेला होता, आता वेड्यातच पाऊल घुसलं होतं आणि पाहिलं, खाली ओढलं शिवाला. आव शिवाजी राजे, या शिवाजी राजे, कुठे गेलतात राजे इतक्या दिवस? या, आता तर आम्ही पकडलं ना तुम्हाला. टोचून बोलू लागला खान, पण तेवढ्यामध्ये कळालं की हा शिवाजी राजा नाही. शिवा काशीदाची कत्तल झाली आणि कत्तल झाल्याच्या नंतर ते शिवाचं मांस राजांना विशाळगडावरती सप्रेम भेट म्हणून पाठवलं. राजांनी ते पाहिलं आणि राजाला कुणीतरी सांगितलं, राज शिवा आलाय, शिवा, राजा आपला शिवा आलाय, शिवा. अरे 42,000 फौजेतून, त्या सिद्धीच्या शामियान्यातून, त्या सिद्धीच्या तावडीतून कसा आला शिवा? पण ज्या वेळेस राजाने ते शिवाचं मांस पाहिलं ना, त्यावेळेस महाराष्ट्राचे जाणते राजे सुद्धा रडत होते. आणि राजाने त्या गडावरती शिवाचा 10वा तिथंच केला, 13वा तिथंच केला, सर्व विधी विशाळगडावरती केला. आणि विशाळगडावरती तो विधी करून राजाने 15 दिवस 20 दिवस झाल्याच्या नंतर, काही दिवसाच्या नंतर राजाने काय केलं, नेमापूर गावाला आमंत्रण पाठवलं की राजे नेमापूर गावाला येणार आहेत. शिवा काशीदाच्या आईला कळालं, शिवा नाव्याच्या आईला कळालं की राजा आपल्या घरी येणार आहेत. म्हणून शिवाच्या बायकोला त्या शिवाच्या आईने सुंदर साडी घालायला दिली, सुंदर मेकअप केला, मंगळसूत्र घातलं आणि राजे आता निघाले. राजे नेमापूर गावाला आले, राजे आता वेशीला आले, राजे आता महाराच्या गल्लीला आले, राजे आता मुसलमानाच्या गल्लीला आले, राजे आता माळ्याच्या गल्लीला, राजे आता सुताराच्या गल्लीला, राजे आता नाव्याच्या गल्लीला, नव्हे राजे आता दारात आले शिवा नाव्याच्या. आणि तेवढ्यामध्ये
सुंदर नटलेली ती शिवाची बायको, तिला आवाज दिला शिवाच्या आईनं, हे पुरी तू नको ओवाळूस राजाला. सरदिशी शिवाची बायको मागे गेली आणि मागे गेल्याच्या नंतर राजे पलंगावर बसले आणि बसल्याच्या नंतर राजे विचारतात, आई का नाही बरं ओवाळू दिलं शिवाच्या बायकोला? ऐका ना राजे,